ते बोलते. रामनगर पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण इथं कोपरा सभा आयोजित केलेली आहे. आपल्या समोर सामान्य घरातील चळवळीतील एक उमेदवार आहे अख्तर पीरजादे. यांना या निवडणुकीत आपण प्रचंड बहुमताने विजय करावा असं मी आपल्याला आवाहन करतो. त्यांची कामाचा जर आवाका बघितला, गेली 15 ते 20 वर्ष झालं ते समाजामध्ये अनेक आंदोलनं चळवळ या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी ते रस्त्यावरती उतरलेले आहेत. असा हा व्यक्ती आपल्या समोर उमेदवार म्हणून आहे. याचा प्रत्येकानं गांभीर्याने विचार करावा. पुढील जे उमेदवार आहेत त्यांचं काम आणि पीरजादे साहेबांचं काम याची तुलना करावी. या निवडणुकीमध्ये आपल्याला भुरळ गाठली जाते, पैशाचं आमिष दाखवलं जातं, नोकऱ्यांच्या खोट्या ऑर्डर दिल्या जातात. या सगळ्यावर मात करून आपण पुढे जाऊन अख्तर पीरजादे साहेबांना प्रचंड मतदान करून आपली सामान्यांची ताकद दाखवून द्यायची वेळ आलेली आहे. देशातील राज्यातील राजकारण आपण रोज टीव्हीला पाहतो. ह्याचा आमदार फोडला, त्याचा कार्यकर्ता फोडला, हा मंत्री फुटला, त्या पदासाठी साडलं, खुर्चीसाठी हे राजकारण चालू आहे हे आपल्याला दिसतंय. परंतु आपल्याला राग येतो. हा राग व्यक्त करण्यासाठी फक्त आपल्याला मतपत्रिकेतून तो राग उठवता येतो. दुसरं आपल्या हातात काही ठेवलेलं नाही. ही संधी आपण सोडू नका असं मी आपल्याला आवाहन करतो. आणि पलूस तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मी पीरजादे साहेबांना जाहीर पाठिंबा इथं देतो. मी स्वतः कुंडलगणातून जिल्हा परिषद इलेक्शन लढवत आहे, तरी सुद्धा मी वेळात वेळ काढून पीरजादे साहेबांच्याकडे प्रचारासाठी इथं आलेलो आहे. आणि तुम्ही सर्वांनी त्यांना मदत करावी असं मी आपल्याला आवाहन करतो. थांबतो.